मंडळी, वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ज्या मुलाच्या आई आणि बहिणीला जिवंत जाळून मारण्यात आलं, आज तोच मुलगा देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाचा म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यांचे नाव आहे मल्लिकार्जुन खरगे. राजकारणात यश मिळवणं सोपं नाही असं म्हणतात, पण एका गरिबीतून आलेल्या मुलांना शक्य करून दाखवलं आणि आज काँग्रेस पक्षाचे ते संकटमोचक म्हणून काम बघत आहे. पण खरगे यांच्या कुटुंबाला त्या काळी का जाळण्यात आलं होतं आणि कोणताही राजकीय वारसा नसलेला हा माणूस काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कसा बनला, हेच आज आपण सविस्तर बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. मल्लिकार्जुन खरगे यांचा जन्म 21 जुलै 1942 रोजी कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील वरवट्टी गावात एका गरीब दलित कुटुंबात झाला. त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत चाललं होतं. पण 1948 मध्ये खरगे अवघे 7 वर्षाचे असताना त्यांच्या आयुष्यात एक भयानक काळ रात्र आली. त्या काळी आपला देश स्वतंत्र झाला होता, पण कर्नाटकचा बिदर जिल्हा ज्या हैदराबाद संस्थानात येत होता तिथला निजाम भारतात सामील व्हायला तयार नव्हता. त्याला पाकिस्तानात सामील व्हायचे होते. त्यामुळे या निजामाविरुद्ध तिथल्या जनतेने हैदराबाद मुक्ती संग्राम म्हणजे स्वतंत्र लढा पुकारला होता. या लढ्याला आणि जनतेला चिरडण्यासाठी निजामानं एक अत्यंत क्रूर खाजगी सैन्य तयार केलं होतं. त्याला रजाकार म्हटलं जायचं. हे रजाकार निजामाला विरोध करणाऱ्या गावावर सामूहिक हल्ले करायचे, लोकांचे कत्तल करायचे आणि घरं पेटवून द्यायची. असाच एक भीषण हल्ला खरगे यांच्या वरवट्टी गावावर झाला. या दंगलीत रजाकारांनी खरगे यांचं घर पेटवून दिलं, ज्यामध्ये त्यांच्या आई आणि बहिणीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हा अवघ्या 7 वर्षाचे मल्लिकार्जुन आणि त्यांचे वडील तिथून कसे बसे जीव वाचवण्यासाठी नातेवाईकांकडे गेले, तेव्हा कोणीही त्यांची मदत केली नाही. या भीषण आघातातून सावरत खरगे आणि त्यांचे वडील गुलबर्गा येथे स्थायिक झाले. गरिबीशी 2 हात करत खरगे यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि वकिलीची पदवी घेतली. पुढे त्यांनी पैशासाठी कोर्टात श्रीमंतांचे खटले न लढवता त्यांनी गरिबांचे आणि गिरणी कामगारांच्या हक्काचे खटले लढवले. अनेकदा गरीब पक्षकारांकडे कोर्टाची फी द्यायला पैसे नसायचे. अशा वेळी खरगे त्यांना म्हणायचे, पैसे देऊ नका, पण तुमच्या घरून येताना माझ्यासाठी ज्वारीची भाकरी आणि चटणी किंवा भाजी बांधून आणा. अनेक वर्ष खरगे यांनी अशा प्रकारे फी न घेता फक्त गरिबांच्या घरची भाकरी खाऊन त्यांचे खटले लढवले आणि त्यांना न्याय मिळवून दिला. कामगारांना न्याय मिळवून देता देता ते पुढे एक मोठे कामगार नेते बनले. 1969 मध्ये ते अधिकृतपणे काँग्रेसमध्ये सामील झाले. 1970च्या दशकात जेव्हा इंदिरा गांधींनी खरगे यांचं काम पाहिलं, तेव्हाच त्यांनी या तरुण नेत्याची ताकद ओळखली आणि 1972 मध्ये पक्षाने त्यांना गुलबर्गाच्या गोरीमतकल मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेचे तिकीट दिले. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव नव्हता, तरी एका दलित तरुणाने तिथे प्रचंड मताने विजय मिळवला. त्यानंतर खरगे यांनी मागं वळून पाहिलं नाही. पुढे सलग 9 निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला. 1980च्या दशकात जेव्हा राजीव गांधी यांनी देशाची आणि काँग्रेसची धुरा सांभाळली, तेव्हा राजीव गांधी हे खरगे यांच्या साधेपणावर आणि अभ्यासू वृत्तीवर प्रचंड विश्वास ठेवायचे. कर्नाटकातील प्रत्येक मोठ्या राजकीय निर्णयामध्ये राजीव गांधी खरगे यांचा सल्ला आवर्जून घ्यायचे. एका निष्ठावान सहकार्याप्रमाणे खरगे यांनी राजीव गांधींच्या कठीण काळातही पक्षाची साथ सोडली नाही. राजीव गांधीच्या निधनानंतर सोनिया गांधींच्या काळातही खरगे हे दिल्लीतील मुख्य सल्लागार बनले. कर्नाटकातील लोक त्यांना सोल्लार सरदार म्हणजे कधी न हरणारा योद्धा म्हणू लागले. अनेकदा मुख्यमंत्री पदाने त्यांना हुलकावणी दिली. पक्षांतर्गत समीकरणामुळे हक्काची पदं हुकली, पण खरगे यांनी कधी पक्षाशी किंवा आपल्या तत्वाशी गद्दारी केली नाही. जेव्हा जेव्हा पक्ष अडचणीत आला तेव्हा खरगे संकटमोचक म्हणून उभे राहिले. 2014 मध्ये जेव्हा काँग्रेसची अवस्था बिकट झाली, तेव्हा सोनिया गांधींनी लोकसभेत काँग्रेसचे पक्षनेते म्हणून खरगे यांच्यावर विश्वास टाकला. म्हणून कोणताही राजकीय वारसा नसलेला हा माणूस काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष बनला. तर मंडळी, 2019च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. विरोधक आणि पक्षातून सतत मागणी होत होती, आता काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला पाहिजे. अखेर ऑक्टोबर 2022 मध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत निवडणूक जाहीर झाली. गांधी घराण्याचे सर्वात निष्ठावान आणि देशातील सर्वात मोठे दलित नेते म्हणून मल्लिकार्जुन खरगे रिंगणात उतरले. त्यांच्या विरोधात आक्रमक नेते शशी थरूर उभे होते, पण पक्षातील हजारो कार्यकर्त्यांनी खरगे यांच्या निष्ठेवर आणि अनुभवावर विश्वास दाखवला आणि तब्बल 84% पेक्षा जास्त मतं मिळवून खरगे यांनी एकतर्फी विजय मिळवला. आज खरगे 84 वर्षाचे आहेत, तर राहुल आणि प्रियंका गांधी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे. पण राहुल आणि प्रियंका खरगे यांना केवळ पक्षाचे अध्यक्ष मानत नाही, तर घराण्यातील एका वडीलधाऱ्या माणसासारखा त्यांचा आदर करतात. 50 वर्ष सत्तेत राहून गृहमंत्री, महसूल मंत्री, रेल्वे मंत्री आणि कामगार मंत्री यासारखे महत्त्वाचे पदे भूषून होई मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर आजपर्यंत भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ज्या मुलानं स्वतःच्या डोळ्यात देखत आपल्या सुखी कुटुंबाची राख झालेली पाहिली, नातेवाईकांनी ज्या कठीण काळात पाठ फिरवली, तोच मुलगा आज वयाच्या 84व्या वर्षी देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला. मंडळी, मल्लिकार्जुन खरगे यांचा हा संघर्ष तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.